श्री स्वामी समर्थ। आज गुरुपौर्णिमा। संध्याकाळी कापुरासोबत जाणा ही एक गुप्त वस्तू। शत्रूचा त्रास, पितृदोष एका रात्रीत संपेल। घरात येईल प्रचंड पैसा आणि शांती। नमस्कार स्वामी भक्तांनो आणि माझ्या सर्व प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो। आजचा दिवस हा काही साधा सुद्धा दिवस नाही। आज आहे अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ असा गुरुपौर्णिमेचा महायोग। असे म्हणतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक ऊर्जा आणि गुरूंचे आशीर्वाद पृथ्वीवर सर्वात आधी जास्त प्रमाणात कार्यरत असतात। जर या एका संध्याकाळी तुम्ही एक छोटासा आणि अत्यंत शक्तिशाली उपाय केलात तर तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचे दारिद्र्य, शत्रूचा त्रास, घरामध्ये असलेली क्लेश आणि अगदी कठीण मानला जाणारा पितृदोष सुद्धा समूळ नष्ट होऊ शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अतिशय प्राचीन आणि गुप्त उपाय सांगणार आहे ज्यासाठी तुम्हाला बाजारातून महागड्या गोष्टी आणण्याची गरज नाही। तुमच्या घरात असलेल्या कापुरासोबत फक्त ही एक वस्तू तुम्हाला संध्याकाळी जाळायची आहे। ही एक वस्तू कोणती आहे आणि ती कशी जाळायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदी मध्यभागात सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता बघा। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। ज्या ज्या भक्तांनी कमेंटमध्ये हे मंत्र लिहिले आहे त्यांच्या पाठीशी गुरूंची आणि ईश्वराचे आशीर्वाद सदैव राहतील। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, मला सांगा, तुमच्या घरात सर्व काही ठीक चाललेलं आहे का? तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता पण घरात पैसा टिकत नाही का? घरातल्या एखाद्या सदस्याची तब्येत नेहमी बिघडलेली असते का? किंवा विनाकारण घरात कटकटी, भांडणे होतात का? कामात सतत अडथळे येतात का? हातात आलेला पैसा निसटून जातो किंवा गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे त्रास देत आहेत का? जर तुमचे उत्तर हो असेल तर समजून जा की हे साधे अडथळे नाही, तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे किंवा तुमच्या कुंडलीत पितृदोष किंवा राहू केतूचे दोष आहेत। आपण देवाची पूजा करतो, उपवास करतो, तरीही फरक का पडत नाही? कारण आपण उपायांची योग्य पद्धत, योग्य वेळ चुकवतो। आज गुरुपौर्णिमेची रात्र ही सिद्ध रात्र मानली जाते। आजच्या रात्री ब्रह्मांडाची कपाटे उघडी असतात। आजच्या संध्याकाळी कापुराच्या एका सोप्या प्रयोग तुमच्या आयुष्याला 180 अंशात बदलू शकतो। ती एक गुप्त वस्तू काय आहे ती जाणून घेण्याआधी गुरुपौर्णिमेला आपण अशा कोणत्या 3 चुका करतो ज्यामुळे घरात दारिद्र्य येते ती आधी समजून घेऊया। माझ्या प्रिय माता भगिनींनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की गुरु म्हणजे नेमकं काय। बऱ्याच लोकांचा असा समज असतो की ज्यांनी अनुग्रह दिलाय किंवा जे मानवी शरीरात आहे तेवढेच आपले गुरु आहेत। पण अध्यात्मशास्त्र सांगते गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश। जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात, सुखाच्या प्रकाशाकडे नेतो तो गुरु। गुरु म्हणजे साक्षात दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, देवांचे देव महादेव शिवशंभू आणि जगतपालक श्री हरिविष्णू। ब्रह्मांडात चालणारी प्रत्येक सकारात्मक ऊर्जा, प्रत्येक सद्गुण हा गुरुतत्वाचा एक भाग आहे। आणि आजची गुरुपौर्णिमा ही त्या सर्व अदृश्य आणि दृश्य शक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याची अत्यंत दुर्मिळ संधी आहे। आजच्या महापवित्र दिवशी पाळायचे 3 सुवर्ण नियम सांगते, ऐका मित्रांनो।
आजच्या दिवशी ब्रह्मांडात उच्च दर्जाची सात्विक लहरी फिरत असतात. त्या लहरी पूर्ण लाभ जर तुम्हाला मिळाला नसेल तर आज संध्याकाळी 3 महत्त्वाचे नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहे. पहिला नियम, घरात कुठेही अंधार आणि नकारात्मकता ठेवू नका. आज संध्याकाळी 6:30 ते 8:30 या अत्यंत शुभ मुहूर्तावर प्रदोष काळात तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर आणि देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावा. काय कारण सांगते ऐका. मुख्य दारात लावलेला दिवा हा लक्ष्मी आणि पितरांना आकर्षित करतो. अंधार हा नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे. आजच्या संध्याकाळी घरात अंधार ठेवल्यास घरात आळस, रोगराई आणि कटकटी वाढतात. त्यामुळे आज घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघू द्या. दुसरा नियम सांगते ऐका. दारी आलेल्या कुणाचाही अपमान करू नका. आजच्या दिवशी तुमच्या दारावर कोणीही असहाय्य व्यक्ती, भिक्षुक, प्राणी किंवा पाहुणे आले तर त्यांना रिकाम्या हाताने किंवा उपाशीपोटी परत पाठवू नका. आध्यात्मिक रहस्य आहे ते पण ऐका. असे म्हणतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात श्री स्वामी समर्थ किंवा भगवान दत्तात्रय कोणत्याही रूपात तुमची परीक्षा घेण्यासाठी येऊ शकतात. जर आज तुम्ही कुणाला अन्नदान किंवा पाणी दिले तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते आणि पितर अत्यंत प्रसन्न होतात. तिसरा नियम, घराची ईशान्य दिशा, देवघर कोपरा अत्यंत स्वच्छ ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घराची ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट ही ईशान्य म्हणजेच महादेवाची आणि गुरुग्रहाची दिशा मानली जाते. काय करावे सांगते. आज संध्याकाळ पूर्वी या कोपऱ्यातील सर्व धूळ, कचरा आणि बिना कामाच्या वस्तू अडगळ काढून टाका. इथे स्वच्छ पुसून थोडे गंगाजल आणि हळदीचे पाणी शिंपडा. ईशान्य कोपऱ्यात अडगळ असेल तर घरातील लोकांची बुद्धी भ्रष्ट होते, पैशाचे नुकसान होते आणि मुलांच्या अभ्यासात अडथळे येतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आता मुख्य प्रश्न, रोज पूजा करतो, मग या उपायात एवढी काय ताकद आहे सांगते. आता तुमच्या मनात सहज प्रश्न आलाच असेल, ताई आम्ही तर रोज देवाची पूजा करतो, रोज देवासमोर दिवा धूप लावतो, मग आजच या गुरुपौर्णिमेच्या रात्री कापराचा हा विशेष उपाय केल्याने असे काय वेगळे घडणार आहे. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, तुमच्या या प्रश्नाचं गूढ रहस्य दडलेलं आहे. अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार कापूर हा साधा सुधा पदार्थ नाही. कापूर हा साक्षात शुक्र, वैभव, समृद्धीचा ग्रह आणि चंद्र, मन आणि शांतीचा ग्रह यांचे अलौकिक प्रतीक आहे. जेव्हा आपण साधा कापूर जाळतो तेव्हा त्याचा सुहास वास्तूतील सर्व वाईट शक्ती, दृष्ट, नजरदोष आणि दुरात्म्यांना क्षणात भस्म करतो. कापुराच्या धुरामध्ये हवेतील विषाणू आणि नकारात्मक लहरी नष्ट करण्याची वैज्ञानिक ताकद सुद्धा आहे. पण जेव्हा आपण त्या शुद्ध कापुरासोबत ती एक विशेष गुप्त वस्तू मिसळतो तेव्हा त्याचे रूपांतर एका शक्तिशाली मंत्र यंत्रासारख्या ऊर्जेत होते. तिचा प्रभाव एका रात्रीत 1000 पटीने वाढतो. ती गुप्त वस्तू कोणती, ती कापुरावर कशी ठेवायची आणि मंत्र कसा उच्चारायचा हे आपण आता पुढील भागात टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आता लक्ष देऊन ऐका. ती रहस्यमयी वस्तू कोणती आहे जी आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे. ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून लवंग आणि काळे तीळ आहे. याचे अनोखे मिश्रण आहे. होय, तुम्ही योग्य ऐकलाय.
2 अख्ख्या लवंगा ज्याचे फूल तुटलेले नसावे आणि 1 चिमूटभर काळे तीळ. अध्यात्मशास्त्रानुसार लवंग ही हनुमानजी आणि मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते, जी शत्रूंचा नाश करते आणि नजर दोष दूर करते. तर काळे तीळ हे साक्षात भगवान विष्णू आणि पितरांचे प्रिय आहेत, जे पितृदोष आणि शनी दोष दूर करतात. जेव्हा तुम्ही भीमसेनी कापूर, 2 अखंड लवंग आणि थोडे काळे तीळ ठेवून संध्याकाळी जाळता, तेव्हा निघणारा धूर तुमच्या घरातील आणि शरीरातील सर्व वाईट ऊर्जांना क्षणात जाळून खाक करतो. आता हा उपाय कसा करायचा याची अचूक पद्धत नीट समजून घ्या. ही पद्धत चुकली तर फळ मिळत नाही, म्हणून व्हिडिओ इथून पुढे अजिबात घाईत बघू नका. लागणारे साहित्य सांगते ते आधी ऐका. 1 मातीची वाटी किंवा पितळेची आरती पात्र, 2 ते 3 वड्या शुद्ध भीमसेनी कापूर, 2 अखंड लवंगा फूल असलेल्या, 1 चिमूट काळे तीळ, थोडीशी दालचिनी पूड इच्छिक आहे जर कधी असेल तर लक्ष्मी आकर्षणासाठी. उपायाची पद्धत सांगते. वेळ आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी 6:30 ते 8च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. सर्वात प्रथम स्वच्छ धुवून वाळवलेल्या मातीच्या किंवा पितळेच्या पात्रात कापूर ठेवा. त्यावर 2 अखंड लवंगा ठेवा आणि त्यावर चिमूटभर काळे तीळ टाका. आता कापूर पेटवा. कापूर जळत असताना देवासमोर बसा आणि डोळे मिटून 3 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. मनपूर्वक प्रार्थना करा. हे गुरुदेवा, माझ्या पितरांनो, माझ्या घरातील सर्व वाईट शक्ती, शत्रूंचा नाश आणि सर्व दोष अग्नी जळून भस्म होऊ देत आणि आमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे. जेव्हा यातून धूर निघेल तेव्हा ते पात्र हातात घेऊन संपूर्ण घरात शौचालय आणि स्नानगृह सोडून फिरवा. विशेषतः घराच्या कोपऱ्यांमध्ये हा धूर दाखवा. त्यानंतर हे पात्र घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा देवाऱ्याजवळ थंड होण्यासाठी ठेवून द्या. उपायाचे चमत्कारिक सात्विक फायदे सांगते. पितृदोष मुक्ती. काळ्या तिळाच्या धुराने पितर शांत होतात आणि आशीर्वाद देतात. शत्रू त्रासातून मुक्ती. लवंग जळल्याने गुप्त शत्रूंची वाईट नजर किंवा षडयंत्रे निष्फळ ठरतात. धनवृद्धी. कापुराच्या सुहासिक धुराने घरातील महालक्ष्मीचा स्थिर वास होतो. माझ्या प्रिय भगिनींनो आणि भावांनो, मुख्य उपायासोबतच जर तुमच्या आयुष्यात पैशाची खूपच चणचण असेल, जर तुमच्यावर कर्जाचं डोंगर चढलं असेल, रात्रीची झोप उडाली असेल किंवा तुम्ही दिवस रात्र कष्ट करूनही पैसा हातात टिकत नसेल, तर आजच्या या सिद्ध रात्री 9 वाजण्यापूर्वी हा एक छोटासा पण अत्यंत अचूक आणि चमत्कारिक उपाय नक्की करून बघा. अध्यात्मशास्त्रात गुरुपौर्णिमेच्या रात्री केल्या जाणारा हा उपाय दारिद्र्यता नाश उपाय म्हणून ओळखला जातो. हा उपाय कसा करायचा ते अगदी बारकाईने समजून घ्या. उपायाचे साहित्य सांगते. सामग्री लिहून घ्या. 1 छोटा लाल रंगाचा चौरस कागद. लाल रंगाचा हा महालक्ष्मीचा आणि ऊर्जेचा प्रिय रंग मानला जातो, म्हणून लाल रंग वापरा. थोडेसे ओले कुंकू, गंगाजलात किंवा साध्या पाण्यात कालवलेले चालेल. 1 अखंड भीमसेनी कापुराची वडी. 1 अखंड लवंग जिचे वरचे फूल तुटलेले नसावे. उपायाची अचूक आणि सात्विक सविस्तर पद्धत सांगते. श्री या बीजमंत्राचे लेखन. आज रात्री 9 वाजण्यापूर्वी घरातील देवाऱ्यासमोर किंवा शांत ठिकाणी बसा. तो लाल रंगाचा कागद समोर ठेवा. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने
त्या लाल कागदावर कुंकवाने श्री हा महालक्ष्मीचा सर्वात शक्तिशाली बीज मंत्र लिहा. शास्त्रात सांगण्यात आलेले आहे की श्री हा केवळ एक शब्द नसून साक्षात महालक्ष्मीचे शब्दस्वरूप आहे. हा मंत्र कागदावर लिहिल्याने त्या कागदामध्ये धनाची आकर्षण शक्ती निर्माण होते. दुसरं म्हणजे लवंग आणि कापुराची स्थापना. आता तो कुंकवाचा मंत्र थोडा सुकू द्या. त्यानंतर श्री लिहिलेल्या कागदाच्या अगदी मध्यभागी एक कापराची वडी ठेवा आणि त्यावर एक अखंड लवंग ठेवा. संकल्प आणि प्रार्थना सांगते. आता हा कागद तुमच्या दोन्ही तळहातात धरा, डोळे मिटा आणि श्री स्वामी समर्थ महालक्ष्मीचे ध्यान करा. मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने म्हणा, हे महालक्ष्मी, हे गुरुदेवा, माझ्या डोक्यावरील कर्जाचा भार लवकरात लवकर कमी होऊ दे. माझ्या मेहनतीला यश मिळू दे. अडकलेला पैसा परत मिळू दे आणि माझ्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहू दे. तिजोरीत गल्ल्यात ठेवणे. ऐका आता. प्रार्थना झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हा कागद, त्यावरचा कापूर आणि लवंग तशीच व्यवस्थित दुमडून तुमच्या तिजोरीत, गल्ल्यात किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या कपाटात ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करावे सांगते. सकाळी कापूर आणि लवंग जाळणे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे उरकल्यानंतर तिजोरीतून तो कागद, कापूर आणि लवंग बाहेर काढा. घरातील मुख्य दाराच्या बाहेर किंवा गॅलरीत एका लहान पात्रात ती कापुराची वडी आणि लवंग ठेवा आणि पेटून द्या. त्यातून निघणारा धूर आणि राख ही तुमच्या घरातील दारिद्र्यता, आर्थिक अडथळे आणि धन बंधनांना मुळापासून जाळून भस्म करते. तो लाल कागद तुम्ही तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीत कायमचा ठेवून देऊ शकता. तो लाल कागद धन आकर्षणाचे, मनी मॅग्नेट म्हणतात त्याला, काम करतो. या उपायाचे अलौकिक परिणाम: अडकलेला पैसा परत मिळतो. जर कुणी तुमचे पैसे थकवले असतील किंवा व्याजाचे पैसे अडकले असतील तर ते मार्ग मोकळे होतात. कर्जमुक्तीचा मार्ग सापडतो. अनपेक्षित उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात, ज्यामुळे कर्ज फेडण्याची ताकद मिळते. घरात बरकत येते. विनाकारण होणारे उधळपट्टीचे आणि आजारपणावरील जे खर्च असतात ते लगेच थांबतात. म्हणूनच मित्रांनो, हा उपाय अत्यंत सोपा वाटत असला तरी गुरुपौर्णिमेच्या सिद्ध मुहूर्तावर याची ताकद 1000 पटीने वाढते. आजची ही रात्र हुकू नका. हा छोटासा उपाय नक्की करून बघा. माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो, असं नाही श्रद्धा आणि विश्वासाशिवाय कोणताही उपाय पूर्ण होत नाही. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि स्वामींवर, गुरूंवर विश्वास ठेवून हा उपाय कराल तेव्हाच तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडेल. आजची ही गुरुपौर्णिमेची रात्र वाया घालवू नका. हा छोटासा उपाय आज संध्याकाळी नक्की करा आणि स्वतः चमत्कार अनुभवा. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि मार्गदर्शक ठरला असेल. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याचा लाभ मिळेल. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.